ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि चैतन्यापासून. तर आता इथे अर्जुन म्हणतो चैतन्याला काहीतरी नक्की गडबड आहे. ते खोटे रिपोर्ट्स कुठून आले हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला अजून काही डिटेल्स लागणार आहेत. मग कन्फर्म होईल आपल्याला आपल्याला जो आधी डाऊट आला होता ना तोच खरा होता. डाऊट म्हणजे साक्षीचे नेटवर्क रिपोर्ट्स एका पोलीस ऑफिसरने खोटे बनवलेले. हा डाऊट असं म्हणतो होता चैतन्य. येस असं म्हणतो होता अर्जुन. आणि चल परत सरंजाम्यांकडे असं म्हणत होता चैतन्य. चल चल असं म्हणत होता अर्जुन चैतन्याला. तर आता इथे इन्स्पेक्टर सरंजामे बोलत असतो महिपत बरोबर कॉल वरती आणि म्हणत असतो महिपत शेठ नाही काय झालं बरेच दिवस झाले तुमचा हफ्ता नाही पोचला हो असं म्हणतो आता सरंजामे इन्स्पेक्टर. तेवढ्यातच तिथे अर्जुन आणि चैतन्य येतात. तर आता सरंजामे म्हणत असतो तुम्हाला रिमाइंडर देतोय हो महिपत साहेब असा आता तो बोलत असतो इन्स्पेक्टर फोनवरती महिपत सोबत. अरे पोचणार तुझा हफ्ता आतापर्यंत तुझा किस्सा कधी गरम केला नाही असं झालंय का. मी माणसाला पाठवतो हा तुझा हफ्ता घेऊन. मला फक्त एवढंच सांग तो अर्जुन सुभेदार तुझ्यापर्यंत पोचला नाही ना असं म्हणतो महिपत. तर आता सरांचा इन्स्पेक्टर म्हणतो छे 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 काही महिन्याआधी भेटला होता रेग्युलर रुटीन चेकअपसाठी पण त्यानंतर तो काय कुठे भेटला नाही असं म्हणतो आता सरांचा तुम्ही नका टेन्शन घेऊ. असं आता अर्जुन आणि चैतन्य लांबून बघत असतात हे सगळं. तर मग आता सरांचा म्हणतो ठेवतो फोन. तर आता अर्जुन आत जातो आणि सरांचा मेच्या तोंडावरचे रंगच उडतात. तर आता अर्जुन आत जातो. अरे आता तुमचा खूप इम्पॉर्टंट कॉल चालू होता ना असं म्हणतो अर्जुन सरांचे मे इन्स्पेक्टरला. नाही ते फॅमिली मॅटर होता असं म्हणतात इन्स्पेक्टर. तुम्ही परत. तर मग आता अर्जुन म्हणतो तुम्हाला तो मेल आला होता ना लोकेशन रिपोर्टचा तो बघायचा होता परत मला बघायला मिळेल का असं म्हणतो अर्जुन. हो हो म्हणतो आता सरांचा मे आणि परत एकदा तो रिपोर्ट दाखवतो. तर आता अर्जुन बघतो तो ईमेल. तर आता अर्जुनला खाली ठेवलेले त्या इन्स्पेक्टरच्या घरामध्ये साक्षीस कन्स्ट्रक्शनचे पेपर्स दिसतात आणि अर्जुनला एकदम डाऊट येतो आता की सरांचा मेनेच काय तर गडबड केली आहे ते. तर आता अर्जुन मुद्दाम ठसका आलेल्याचा ड्रामा करतो. पाणी पाणी असं म्हणतो तो. तर आता सरांचा मे आत जाताच अर्जुन पेपर्स घेतो खालचे. काय करतोयस असं म्हणतो आता चैतन्य. तर आता अर्जुन ते पेपर्स आत घालून घेतो. तेवढ्यात सरांचा मी येऊन पाणी देतो अर्जुनला. थँक्यू म्हणतो अर्जुन. थँक्यू आम्ही निघतो आता असं म्हणतो अर्जुन. चल चैतन्य असं म्हणून आता जातो अर्जुन त्याच्यासोबत. तेवढ्यातच आता मैपतचा माणूस येतो तिथेच आणि त्याचा धक्का लागतो आता अर्जुनला. तर मग सरांचा मी म्हणतो काय झालं. नाही ठीक आहे असं म्हणतो अर्जुन. तर मग आता हा जाणारा माणूस लपून छपून जात असतो आत कारण मैपतचा माणूस असतो ना. तुला काय अक्कल आहे की नाही. अरे तू मैपतचा माणूस आहे हे त्या अर्जुनला कळलं तर असं म्हणतो आता सरांचा मी. तर मग आता मैपतचा माणूस म्हणतो मला काय माहिती इथे आहे म्हणून असं म्हणतो तो. मैपत साहेबांकडून पैसे घेऊन मी इथे आलो असं म्हणतो होता तो मैपतचा माणूस. चल दे असं म्हणतो होता सरांचा मी. मग येतो मी असं म्हणतो होता मैपतचा माणूस. तर मग आता सरांचा मी म्हणतो की ही अर्जुनची गाडी पहिला इथून जाऊ देत जा असं म्हणतो आता सरांचा मी. तर आता मैपतचा माणूस जातो. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता इथे सायली झाडू मारत असते. तर मग आता तेवढ्यातच विमल येते. सायली ते म्हणत. सायली ताई पूर्णाईनी तुम्हाला त्यांच्या खोलीत बोलवलंय असं म्हणते आता विमल. तर आता सायली म्हणते काय आलेच मी असं म्हणते आता सायली. तर मी हे काम करते तुम्ही जा असं म्हणते आता विमल. तर आता सायली जाते आता पूर्णाजीच्या खोलीत. पूर्णाजी तुम्ही मला बोलवलं का हवंय का तुम्हाला असं म्हणते आता सायली. मग आता पूर्णाजी म्हणते मला काही नको आहे उलट मलाच तुला काही द्यायचं आहे असं म्हणून एक डब्बा देतात आता पूर्णाजी सायलीला. तुझ्यासाठी असं म्हणते आता पूर्णाजी सायलीला. तर तो डब्बा उघडून बघते तर सायली त्यामध्ये झुमके असतात. माझ्यासाठी असं म्हणते आता सायली. तर मग आता पूर्णाजी म्हणते मला अतिशय महत्त्वाचा असलेला बॉक्स तू मला जोडून दिलास तुला त्याची किंमत कळली त्याचा हा मोबदला असं म्हणते आता पूर्णाजी. तर आता सायली म्हणते पूर्णाजी हो मला जे वाटलं ते मी मनापासून केलं असं म्हणते आता सायली. मला त्याचा मोबदला वगैरे नकोय. तो बॉक्स तुटल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी आलं होतं हे पाहिलं होतं मी असं म्हणते सायली. म्हणून जोडून नाही दिला म्हणूनच जोडून दिला असं म्हणते आता सायली. तर मग आता पूर्णाजी म्हणते मी कुणाचंच कर्ज ठेवत नाही तुझा हिशेब मी चुकता केलाय. ठीक आहे पूर्णाजी तुम्ही मोबदला म्हणून दिलात मी आशीर्वाद म्हणून घेते असं म्हणते आता सायली. तुमची ही प्रेमाची भेट कायम माझ्या सोबत राहील. तर मग आता सायली आणि पूर्णाजीचा सीन इथेच संपतो. तर मग आता इथे परत चैतन्याने अर्जुनला दाखवलंय. तर आता चैतन्य म्हणतो तू सरांजामेच्या घरी काय आणवायला पोचललास काय होतं त्यात असं म्हणतो चैतन्य अर्जुनला. मला खूप डाऊट येत होता की हा सरांजामे मैपतचा माणूस असेल असं म्हणतो होता अर्जुन. आणि गेस वॉट मला एक प्रूफ सुद्धा मिळाला असं म्हणतो आता अर्जुन. मैपतच्या कंपनीचं एन्व्हलप सरांजामेच्या घरात कसं असं म्हणतो अर्जुन. तर आता चैतन्य तो एन्व्हलप खोलून बघतो आणि म्हणतो साक्षीस कन्स्ट्रक्शन्स. अरे अर्जुन हे तर कुठल्या इव्हेंटचं इन्व्हिटेशन आहे असं म्हणतो होतं चैतन्य.
महिपत असं इन्व्हिटेशन 56 लोकांना पाठवत असेल असं म्हणतो चैतन्य. ह्याचा अर्थ हा होत नाही की सरंजामे आणि महिपतचं कनेक्शन असेल असं म्हणतो चैतन्य. तर मग आता अर्जुन म्हणतो कनेक्शन नाही आहे असंही होत नाही ना असं म्हणतो आता अर्जुन. त्या सरंजामेवर लक्ष ठेवावं लागणार आहे आता असं म्हणतो अर्जुन. तो काहीतरी नक्की लपवतोय आपल्यापासून. तर आता इथे परत प्रिया आणि साक्षीला दाखवलंय. तर आता इथे साक्षी म्हणते प्रियाला माझं ठरलंय. ह्या वेळेला मी दामिनी मॅमला रिक्वेस्ट करणार आहे. म्हणजे मी हे विचारणार आहे की त्या जे काही पुरावे कोर्टामध्ये सादर करणार आहेत किंवा जी काही बाजू त्यांनी मांडणार आहेत ना त्याची एकदा आम्हाला कल्पना द्या. तर आता प्रिया मात्र आपल्याच धुंदीत असते. प्रिया असं म्हणते आता साक्षी. अगं तुझ्याशी बोलते आहे मी, कुठे लक्ष आहे तुझं असं म्हणते आता साक्षी. अगं तुझंच तर ऐकते आहे मी असं म्हणते आता प्रिया. साक्षी थोडी कॉफी आणायला सांगतेस का असं म्हणते आता प्रिया. तर आता साक्षी जॉनी जॉनी म्हणून कॉफी आणायला सांगते. तर आता कॉफी आणायला स्वतः जाते आता साक्षी. तर आता प्रिया मनातल्या मनात म्हणते की मला काही करून मैपतच्या खोलीत जाऊन ते खऱ्या तन्वीचं गाठोडं शोधायला हवं असं म्हणते आता प्रिया मनातल्या मनात. तर आता ह्या कॉफीचा उपयोग करून घेते आणि ते गाठोडं शोधते असं म्हणते आता प्रिया. तेवढ्यातच आता साक्षी येते आणि कॉफी देते. तर मग आता प्रिया म्हणते थँक्यू. काय म्हणत होतीस दामिनी मॅडमचं असं म्हणते प्रिया. तर मुद्दाम ती आता कॉफी पाडून घेते आपल्या ड्रेसवरती. तर मग आणि म्हणते छे अगं प्रिया किती वेंधळी आहेस ग तू. जा आत जा आणि आधी ते साफ कर असं म्हणते आता साक्षी प्रियाला. हा असं म्हणते आता प्रिया आणि आत जाते. आणि आता इथे सायली सुद्धा आपल्या खोलीमध्ये येते. आणि आता सायली तर आता इथे सायली अर्जुनचा फोटो घेऊन सांगत असते किती छान दिवस आहे आजचा माहिती आहे काय तुम्हाला. अस्मिता ताईला माझी काळजी होती. पूर्ण आजीने मला हे झुमके दिले. किती वेळ मला तुमची वाट बघावी लागेल. लवकर या ना मला सांगायचंय तुम्हाला असं म्हणून मिठी मारते आता अर्जुनच्या फोटोला सायली. तेवढ्यातच अर्जुन येतो. तर आता सायली म्हणते अय्या तुम्ही आलात असं म्हणून ती मिठी मारते आता अर्जुनला. तुम्हाला कसं कळलं की मी तुमची आठवण काढत होते असं म्हणते आता सायली. तुम्हाला 100 वर्ष आयुष्य. हे बघा पूर्णाजीने मला दागिना दिला असं म्हणते आता सायली. अस्मिता ताईंना माझी काळजी वाटली. किती छान वाटतंय म्हणून सांगू असं म्हणते आता सायली. दॅट्स ग्रेट असं म्हणतो आता अर्जुन. आणि काही एक्साइटमेंटच दाखवत नाही तो आता. तर आता सायली म्हणते काय हो काय झालं. मला आता त्या इन्स्पेक्टर सरांजमेवरच डाऊट यायला लागलाय असं म्हणतो आता अर्जुन सायलीला. का असं म्हणते सायली. त्यांनी तर ह्या आधी आपल्याला सहकार्य केलंय ना आणि ते आताही आपल्याला कोऑपरेट करतायत असं म्हणतो अर्जुन. पण आज मी जेव्हा त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा त्यांचं घर स्टायलिश श्रीमंत एका रिटायर्ड पोलीस ऑफिसरला हे मॅच होत नाही असं म्हणतो आता अर्जुन. आणि मला खरंच असं वाटतंय की ते महिपत सोबत कॉन्टॅक्टमध्ये असतील असं म्हणतो आता अर्जुन. असं असेल तर मग सरांजमेवर तुम्हाला लक्ष ठेवायला हवंय असं म्हणते आता सायली. तर आता सायलीच्या हाताकडे लक्ष जातो अर्जुनचा आणि तो म्हणतो हे काय झालं. अहो मला तर साधं स्वयंपाकघरात लागलंय पण तुमच्या हाताला काय लागलंय असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुनला लागलेला असतो ना धक्का त्या महिपतच्या माणसाचा. तर ते आता सायलीला दिसतं केवढं लागलंय ते. तर अर्जुनला ते समजलेलंच नसतं की त्यालाही लागलंय म्हणून. हे तर आता अर्जुनला आठवतं. आज जेव्हा सरंजामेच्या इथे गेलो होतो ना तेव्हा तिथे एका माणसाच्या हातातलं कडं मला लागलं होतं असं म्हणतो आता अर्जुन. तेच असेल बहुतेक. त्या माणसाला ना कुठेतरी पाहिल्यास का वाटतंय मला असं म्हणतो आता अर्जुन. पण कुठे ते लक्षात येत नाही आहे असं म्हणतो तो. तर आता अर्जुन परत आठवण करून बघतो आणि सगळा प्रकार त्याला आठवतो. मग आता अर्जुन पूर्वीचा आता त्याला एक गोष्ट आठवते. तर त्याला आठवतं की अर्जुनला तो सेम माणूस दिसलेला असतो. महिपत सोबत तो फिरत असतो ना माणूस. आता अर्जुनला बरोबर कळतं हाच तो माणूस म्हणून. गॉट इट असं म्हणतो अर्जुन. चल आपण निघूया पटकन असं म्हणतो अर्जुन. चल पटकन निघूया आपण असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली म्हणते आले. चल असं म्हणून घेऊन जातो आता अर्जुन सायलीला. तर आता इथे प्रिया महिपतच्या खोलीत येते आणि ती आता आपलं गाठोडं शोधायला बघते सगळी कपाटं वगैरे. तर सगळी कपाटं लॉक्ड असतात. खूप प्रयत्न करते प्रिया पण कुठलंच ड्रॉवर किंवा कपाट उघडत नाही. महिपतने माझं गाठोडं कुठं ठेवलं असेल असं म्हणते आता प्रियाने टेन्शनमध्ये येते. साक्षी म्हणून आता महिपत येतो घरी. महिपत आला असं म्हणते आता प्रिया. आणि प्रिया आता महिपतच्या खोलीतून बाहेर येते. तर आता इथे अर्जुन आणि सायली सरंजामेच्या घरी येतात. तर मग आता सरांजामे म्हणतो महिपत चिकरे त्याच्याशी माझा काय संबंध असं म्हणतो सरांजामे. मी एक प्रामाणिक माणूस आहे अर्जुन सुभेदार असं म्हणतो आता तो इन्स्पेक्टर. ह्या अशा गुंडांशी मी संबंध वगैरे ठेवत नाही असं म्हणतो सरांजामे. उठ असं म्हणतो अर्जुन. कॉलर पकडतो सरांजामेचे आणि म्हणतो उठ. खोटं बोलतोयस तू. साक्षीचे नेटवर्क रिपोर्ट्स खोटे बनवणे फक्त तुला शक्य होतं असं म्हणतो अर्जुन. आणि महिपतकडनं पैसे घेऊन तू तेच केलंयस असं म्हणतो अर्जुन. बोल हे खरं आहे ना असं म्हणतो अर्जुन. बोल असं म्हणतो तो. तर आता सरांजामे हात काढतो अर्जुनचा आपल्या कॉलरवरून आणि म्हणतो तुझ्याकडे काय पुरावा आहे की माझी आणि
मैपतची साधी ओळख सुद्धा आहे असं म्हणतो आता सरांचा मी. तर मग आता अर्जुन म्हणतो अच्छा. आणि ते आता साक्षी कन्स्ट्रक्शनच्या नवीन प्रोजेक्ट्सच्या इन्व्हिटेशन्स तुला कसे काय आलेत असं म्हणतो होता अर्जुन. ते इन्व्हिटेशन दाखवत होता असं म्हणतो तो सरांचा मेला. तर सरांचा मी आता ते इन्व्हिटेशन हातात घेतो आणि म्हणतो मी रिटायर झालो असलो तरी अशी 56 इन्व्हिटेशन्स माझ्याकडे येत असतात असं म्हणतो होता सरांचा मी. आणि रोज येत असतात. ह्याचा अर्थ असा नाही की मी त्या सगळ्यांकडून पैसे खातो. तर मग आता अर्जुन म्हणतो मैपतचा माणूस तुझ्याकडे काय इन्व्हिटेशन घेऊन आला होताच असं म्हणतो होता अर्जुन. तू जे काही लपवतोस ना ते सगळं मी शोधून काढेन असं म्हणतो अर्जुन. तर आता सरांचा मी हसायला लागतो जोरजोरात. राक्षसासारखा हसायला लागतो आणि बसतो आता सोफ्यावर. हिंमत असेल तर काढ शोधून असं म्हणतो सरांचा मी आता. मी काय काय लपवलंय ते शोधून काढ असं म्हणतो सरांचा मी. अर्जुन सुभेदार एकही पुरावा मी मागे सोडलेला नाही आहे असं म्हणतो सरांचा मी. आणि जोपर्यंत मी स्वतःहून माझी सगळी बेकायदेशीर कामं कबूल करत नाही तोपर्यंत तू माझं काहीही बिघडू शकत नाहीस असं म्हणतो होता सरांचा मी. म्हणजे तुम्ही हे कबूल करताय की तुम्ही पैशासाठी मैपत सारख्या गुन्हेगाराची साथ देताय असं म्हणते आता सायली. अहो पोलीस जनतेच्या रक्षणेसाठी आहेत ना, प्राणपणाला लावून काय काय करत असतात, पण तुमच्यासारखा एक लाच घेणारा इन्स्पेक्टर पुऱ्या डिपार्टमेंटचं नाव खराब करतो असं म्हणते आता सायली. सरांचा मी एक लक्षात ठेव, गुन्हेगार काही ना काही पुरावा नक्कीच ठेवतो असं म्हणतो होता अर्जुन. आणि समजू नकोस की मी तुला कोर्टात खेचू शकत नाही असं म्हणतो अर्जुन. आणि जोरात हसायला लागतो आता सरांचा मी. अर्जुन सुभेदार खेचशील ना, कोर्टात खेचशील मला, पण माझ्या विरुद्ध पुरावे शोधायला कमीत कमी तुला 6 ते 7 महिने तरी लागतील असं म्हणतो होता सरांचा मी. आणि या विलास मर्डर केसच्या साठी आता कितीचे दिवस उरले आहेत ते सुद्धा मला माहिती आहे असं म्हणतो होता सरांचा मी. एक मैत्रीचा सल्ला देऊ का असं म्हणतो सरांचा मी. ह्या केसवर जरा वेगळ्या वेने फोकस कर, काय फायद्यात राहशील असं म्हणतो सरांचा मी. आणि माझा नाच सोड असं म्हणतो आता सरांचा मी. निघा असं म्हणतो तो. तर आता अर्जुन आणि सायली निघून जातात तिथून. तर आता इथे रात्र झालेली असते. तर आता इथे अर्जुन आणि सायली आपल्या खोलीत असतात. सरांचा मी कन्फर्म केलं की माझा डाऊट खरा होता असं म्हणतो अर्जुन. तो चोर आहेच, पण आता आपल्या हातात त्याचे कोणतेही पुरावे नाही आहेत असं म्हणतो अर्जुन. पण अशा लाचखोर माणसाने फक्त आपल्या केसमध्ये अफरातफर केली नसेल ना असं म्हणते आता सायली. इतरही माणसांचंही नुकसान केलं असेल ना असं म्हणते आता सायली. त्या सगळ्यांना न्याय मिळायला हवा असं म्हणते सायली. खरं आहे असं म्हणतो अर्जुन. आणि मी माझं काम पण सुरू केलं असं म्हणतो अर्जुन. चैतन्याला आता मी त्या सरंजामीची हिस्ट्री काढायला सांगितली आहे असं म्हणतो अर्जुन. पण प्रॉब्लेम हा आहे की आपल्याकडे आता वेळ खूप कमी आहे असं म्हणतो अर्जुन. आणि हा सरंजामी इतका हुशार आहे ना, त्याने त्याचे सगळे काळे धंदे खूप हुशारीने केले असतील असं म्हणतो अर्जुन. हे 15-20 दिवसात त्याला कसं पकडायचं असं म्हणतो अर्जुन. सरंजामीला कसं पकडायचं हेच कळत नाही मला असं म्हणतो अर्जुन. हे बघा आता तुम्ही हा विषय काढून टाका डोक्यातून. आता शांतपणे झोपा. उद्या सकाळी नवाने कामाला सुरुवात करा असं म्हणते आता सायली. आता मला झोपच लागणार नाही असं म्हणतो अर्जुन. एक मिनिट खूप महत्वाचा आहे सायली असं म्हणतो अर्जुन. ती दामिनी ती खोटे पुरावे तयार करेल त्याआधी आपल्याला कोर्टाची तारीख घ्यावी लागेल असं म्हणतो अर्जुन. पण आता अर्जुन आपलं कपाट खोलतो आणि बघतो त्यातून काहीतरी घेतो. आता हे विजिटिंग कार्ड आणि हे पेंडेंट हे मला कोर्टात दाखवावेच लागतील असं म्हणतो अर्जुन. या विजिटिंग कार्डबद्दल तरी मी बोलेनच, पण हे पेंडेंटचं काय करायचं असं म्हणतो अर्जुन. साक्षी जर कोर्टात त्या अर्धवट तुटलेले पेंडेंट घालून नाही आली ना तर मग ह्याचा काहीच उपयोग होणार नाही असं म्हणतो अर्जुन. पण साक्षी ते पेंडेंट का घालून येईल असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे सायली बघते त्या पेंडेंटकडे आणि हातात घेते आपल्या. आणि मग सायली आपला फोन घेते. आपण एक प्रयत्न नक्की करू शकतो असं म्हणते आता सायली. 16 जुलै ही साक्षीच्या आईची पुण्यतिथी आहे असं म्हणते आता सायली. कालिंदी महाडिक ही साक्षीची आई आहे ह्याची खात्री करून घेण्यासाठी आपण डेथ सर्टिफिकेट पाहिलं होतं त्यांचं. त्यावर हीच तारीख होती. हो असं म्हणतो अर्जुन. हो 16 जुलै उद्याच आहे असं म्हणतो अर्जुन. त्याचा काय संबंध असं म्हणतो अर्जुन. संबंध आहे असं म्हणते आता सायली ऐका. आणि त्याला काहीतरी सांगते आता अर्जुनला सायली. तर आता हे आवाजमध्ये दाखवलेलंच नाही आहे तर ते दोघं आता बोलतात. तर आता अर्जुन खूप खुश होतो हे ऐकून आणि म्हणतो ब्रिलियंट, फॅन्टॅस्टिक. आणि आता अर्जुन कॉल करतो चैतन्याला. तर चैतन्य झोपलेला असतो. तो कॉल घेतो आता. हा बोल अर्जुन असं म्हणतो चैतन्य. इतक्या रात्री काय रे झोपलो होतो मी. तुला कारण सांगितलं तर तुझी झोप उडेल असं म्हणतो अर्जुन. ऐक उद्या मला काहीतरी करायचं आहे आणि त्यासाठी मला गोष्टी हव्यात. तर आता अर्जुन म्हणतो लिहून घे. एकही गोष्ट मी स्वतः कामा नाही. बरं लिहून घेतो असं म्हणतो चैतन्य. तर मग आता अर्जुन चैतन्याला जे जे काही सांगतो ना ते लिहून घेतो चैतन्य. आणि हे पण आता आवाजमध्ये दाखवलेच नाही आहे, फक्त आता असा व्हिडिओ दाखवलाय. तर आता इथे सकाळ होते. तर आता सुभेदारांच्या घरी नाश्ता करत असतात सगळेजण. आणि मग आता कल्पना सर्व करत असते सगळ्यांना.
तर आता अर्जुन म्हणतो नाश्ता झाला की आपण निघूया असं म्हणतो आता अर्जुन सायलीला. आज सुद्धा एखादा पुरावे शोधायला जात असतील ना असं म्हणते आता प्रिया. ह्यांना थांबायला हवं असं म्हणते ती मनातल्या मनात, नाहीतर मायपत माझा बँड वाजवेल. आई तुम्ही बसा आता खायला हा असं म्हणते आता सायली कल्पनाला. आणि आता सायली म्हणते पूर्णाजीला मी आता निघतो आणि जेवायच्या आधी मी येते असं म्हणते आता सायली. ठीक आहे असं म्हणते पूर्णाजी, या तुम्ही असं म्हणते पूर्णाजी. तर आता प्रिया म्हणते बापरे इतक्या लवकर परत येणार? नाही लंच बाहेरच करा ना. आता हे सगळा प्रकार सकाळी डायनिंग टेबलवर होत असतो आणि डिनर करून जरा तुला वाटलं तर घरी ये बरं असं म्हणते आता प्रिया. तर आता हे सगळं ऐकून अर्जुनला शॉकच बसतो. हे काय बडबडतीये प्रिया म्हणून, तू अशी भटकायला जातीस, आईवर सगळी कामं पडतात असं म्हणते आता प्रिया. हो ना ग असं म्हणते आता प्रिया. काही नाही असं म्हणते आता कल्पना. विमल सगळं करते मला काहीच करावं लागत नाही असं म्हणते आता कल्पना. तर आता प्रिया म्हणते म्हणून काय झालं, पण मोठ्या सुनेने सतत असं उंडगायला जायचं बाहेर बरं दिसतं का असं म्हणते आता प्रिया. आणि काय ग असतं का तुझं बाहेर असं म्हणते आता प्रिया. अस्मिताला या अवस्थेत काही हवं नको ते बघायला नको का असं म्हणते आता प्रिया. त्याकडे अजिबात लक्ष नाहीये तुझं अस्मिता, तू हे अजिबात खपवून घेऊ नकोस असं म्हणते आता प्रिया अस्मिताला. अर्जुन मला लोणचं दे ना असं म्हणते आता अस्मिता. आणि प्रियाचं ऐकतच नाही आता अस्मिता. सायलीला हवं तसे ती वागणार आणि तुम्ही तिला कुणीच काही बोलणार नाहीत का असं म्हणते आता प्रिया. तर आता सगळे खात असतात आपला नाश्ता. तर आता सायली म्हणते प्रिया मुळात मी घरातली सगळी कामं आटपून जाते असं म्हणते आता सायली प्रियाला. आणि मी कामासाठीच चालली आहे, कुठे उंडकायला नाही जाते असं म्हणते आता सायली. बघ बघ पूर्णाची बघ असं म्हणते आता प्रिया. मनमानी तर ही करतेच, वर उलट उत्तरही देते असं म्हणते आता प्रिया. सायली झालं तुझं आवरून असं म्हणतो आता अर्जुन. यायचंय चल आता जाऊया असं म्हणतो अर्जुन. येतो आम्ही म्हणून आता सायली आणि अर्जुन दोघेही जातात बाहेर. यांना थांबवताना कुणीच मला रिस्पॉन्स देत नाही असं म्हणते आता प्रिया. आता मलाच यांच्या मागे जावं लागणार आहे असं म्हणते प्रिया. तर आजचा एपिसोड मात्र इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे रिकॅपमध्ये अर्जुन एका गुरुजीच्या भूमिकेत येतो, म्हणजे तसे कपडे घालतो. आणि तर मग आता चैतन्य म्हणतो अर्जुन तू अजिबात ओळखू येत नाहीयेस. तर आता इथे अर्जुन गुरुजींचे कपडे घालून जातो आता मैपतच्या घरी. आणि मग म्हणतो आता आपला फोकस फक्त साक्षीच्या अर्धवट तुटलेल्या पेंडंटवरच राहील असं म्हणतो आता अर्जुन. आणि मग तो आता मैपतच्या घरी जातो. तर मग आता तिथे प्रिया सुद्धा बसलेली असते. तर आता उद्या होते की काय बघायचं आता भेट ह्या प्रिया आणि अर्जुनची मैपतच्या घरी. तर मग आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.